किती वर्षांनी भिजलोय पावसात. धैर्य अहो किती भिजलाय तुम्ही. इकडे या बरं, मी तुमचं डोकं पुसून देते. नाही, तो माझा फ्रेंड आहे, मग मी त्याची काळजी घेणार. आणि तो माझी, हो ना फ्रेंड. हो, पण आधी घरात तर चल. चल 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 चल. काहीतरी जळल्याचा वास येतोय ना. सावी तू ना. दिवसेंदिवस तुझा आगाऊपणा वाढतच चाललाय सावी. उड, तुला जितकं उडायचंय ना तितकं उड, पण लवकरच तुझा सगळा आगाऊपणा मी जमिनीवर आणणार आहे. आई, इकडे काय करतेस? काही नाही, जरा काम होतं म्हणून आले होते. पण हे काय, तुम्ही दोघे भिजले कसं? पावसात गेला होता का? सावी बघ, आधी स्वतः पावसात गेली, मग मला सुद्धा ओलं केलं. बोल ना, काय काम होतं? आधी तो फोन वाजते तो. अरे देवा, आता जर यांना माझा फोन सापडला तर काय खरं नाही. काय करू मी आता? एवढा काही महत्वाचा कॉल नाहीये. तू बोल की, काय म्हणत होतीस? जरा येतोस तिकडे. हा. नाही, मला कळलं तू पोलीस स्टेशनला गेला होतास. काय झालं म्हणजे? साबीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंटचं काही कळलंय का? मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, पण आपलं तर याबद्दल काही बोलणं झालं नाही. तुला कसं कळलं? मला ते सावी सावी म्हणाली. अच्छा, हे ग, सावीनं जे चित्र काढलं होतं ना, ते मला स्टोर रूम मध्ये सापडलं.